एक मिनटं थांबा. तुम्ही कधी असं अनुभवलंय का? मनात सगळं स्पष्ट असतं, सगळं बरोबर बोलतो असं वाटतं, पण समोरचा माणूस काही केल्या समजत नाही. किंवा जेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काहीतरी सांगायचं असतं, नेमकं त्याच वेळी शब्द घशातच अडकतात. विचार करा, एखादी नोकरी गेली, एखादं तुटलेलं नातं, एखादं स्वप्न हातातून निसटलं, फक्त याच एका कारणामुळे की आपण स्वतःला नीट एक्सप्रेस करू शकलो नाही. हे ऐकताना जड वाटतंय ना? पण हीच खरी गोष्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कम्युनिकेशनच्या त्या स्किल्स जे तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य दोन्ही बदलून टाकतील. पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला ते सूत्र मिळणार आहेत जे जगातल्या सगळ्यात प्रभावी कम्युनिकेटर्सना खास बनवतात. राधिका एका कंपनीत सगळ्यात जास्त मेहनत करणारी एम्प्लॉई होती, पण दरवेळी प्रमोशन तिच्या हातून निसटायचं. का? कारण मीटिंगमध्ये बोलायची वेळ आली की ती गप्प व्हायची. मनात यायचं, चुकीचं काही बोलले तर? हा एकच विचार किती जणांना मागे खेचतो, नाही का? पण एक दिवस राधिकाने एक पुस्तक वाचलं कम्युनिकेशन स्किल्सवर, आणि त्या दिवसापासून तिचं आयुष्य बदललं. आज आपण त्याच प्रवासावर चाललो आहोत. अध्याय 1, ऐकण्याची कला. कम्युनिकेशनचा पहिला नियम आहे ऐका. पण खरंच आपण ऐकतो का? नाही. आपण बऱ्याचदा फक्त उत्तर देण्यासाठी ऐकत राहतो, मनापासून काही ऐकतच नाही. एक एक्सपेरिमेंट झालं. 2 माणसांना फक्त एकमेकांचं ऐकायचं होतं. ज्यानं पूर्ण लक्ष दिलं त्याला जास्त ट्रस्ट आणि रिस्पेक्ट मिळालं. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय? समोरच्याच्या डोळ्यात बघणं, मध्येच न थांबवणं आणि बॉडी लँग्वेजनी दाखवणं की तुम्ही एंगेज्ड आहात. विचार करा, शेवटचं तुम्ही कधी कोणाला असं मनापासून ऐकलं होतं? एकदा एक मुलगा इंटरव्ह्यू द्यायला गेला. टेक्निकली खूप स्ट्रॉंग होता, पण एचआरने विचारलं, टेल मी अबाउट युअर सेल्फ, आणि त्याचा आवाज कापायला लागला, शब्द अडखळले. इंटरव्ह्यू संपलं, पण सिलेक्शन झालं नाही. का? कारण कम्युनिकेशन फक्त नॉलेज नाही, कॉन्फिडन्स पण दाखवतं. तुम्हालाही कधी असं झालंय का? तुमची भीती तुमच्या शब्दांना मारते का? अध्याय 2, आत्मविश्वासाने बोलणं. सेल्फ कॉन्फिडन्सची सगळ्यात मोठी किल्ली आहे प्रॅक्टिस आणि प्रेझेन्स. 3 महत्त्वाच्या गोष्टी. बोलताना आय कॉन्टॅक्ट ठेवा, शब्द हळूहळू आणि स्पष्ट बोला, आणि सगळ्यात महत्त्वाचं, शांततेला घाबरू नका. एकदा ऋषी कपूर म्हणाले होते की पॉज इज पॉवरफुल. पुढच्या वेळी काही बोलताना एक क्षण थांबा, विचार करा, मग बोला. समोरचा माणूस तुम्हाला थॉटफुल समजेल. तुम्ही असं बोलू शकता का की लोक थांबून फक्त तुम्हालाच ऐकतील? अध्याय 3, बॉडी लँग्वेजची जादू. तुमचं शरीर तुमच्या शब्दांपेक्षा आधी बोलतं. कोणी खोटं बोलतंय का? डोळे चोरतो, हात वारंवार हलवतो, बॉडी लँग्वेज लगेच सांगतं. एका स्टडीनुसार कम्युनिकेशनमध्ये फक्त 7% वजन असतं शब्दांचं, बाकी 93% येतं टोन आणि बॉडी यांचं. जर तुमची बॉडी भीती दाखवत असेल आणि जीभ कॉन्फिडन्स बोलत असेल तर लोक काय मानतील? सौरभला मॅनेजर व्हायचं होतं, पण त्याची बॉडी नेहमी नर्वस असायची. झुकलेली कंबर, हलणारे हात, कमजोर आय कॉन्टॅक्ट. मग त्यानं एक छोटा बदल केला. मिरर प्रॅक्टिस सुरू केली. रोज 10 मिनिटं तो स्वतःशी बोलायचा, हात कंट्रोल करायचा, हसायचा, आणि 30 दिवसांनी तो कॉन्फिडंट दिसू लागला. लक्षात ठेवा, बॉडी लँग्वेज मसल मेमरीने बदलते. तुम्ही जसे दिसता तसेच वाटायला लागतं. अध्याय 4, असर्टिव्हनेस. असर्टिव्हनेस म्हणजे कुणाला दुखवल्याशिवाय मनातलं सांगणं. बरेच लोक 2 टोकांमध्ये अडकतात, एकतर दबतात, नाहीतर ॲग्रेसिव्ह होतात. असर्टिव्ह असणं म्हणजे रिस्पेक्टफुली नाही म्हणता येणं. जसं, मला तुमचा मुद्दा समजतो, पण माझं मत वेगळं आहे. किती वेळा तुम्ही मनावर ओझं ठेवून हो म्हटलाय आणि नंतर पश्चाताप केलाय? एकदा रजतने आपल्या बॉसला ओव्हरटाईमसाठी विनम्रपणे पण ठामपणे नाही म्हटलं. बॉस आधी चकित झाले, मग म्हणाले, आय ॲप्रिशिएट युअर ऑनेस्टी. हीच आहे असर्टिव्हनेसची ताकद. ती तुम्हाला मजबूती देते, सन्मानही. पुढच्या वेळी जेव्हा काहीतरी सांगायचं असेल पण भीती वाटेल, त्या भीतीला ओळखा, दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे बोला. अध्याय 5, कॉन्फ्लिक्ट रेझोल्यूशन. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. ऑफिसमध्ये असो किंवा घरात टाळता येत नाही, पण तुमची कम्युनिकेशन स्किल हेच ठरवते की तो कॉन्फ्लिक्ट बिघडेल की सुधरेल. 2 कलिग्स क्लायंटसमोर भांडले. दोघंही ओरडले, ब्लेम केलं, आणि क्लायंटने कॉन्ट्रॅक्ट रद्द केला. आता विचार करा, जर त्यातला एक जण म्हणाला असता, मीटिंग नंतर बोलूया, तर रिझल्ट वेगळं असतं का? कॉन्फ्लिक्ट रेझोल्यूशन सुरू होतं ऐकण्यानं, समजून घेण्यानं आणि रिॲक्ट करण्यापूर्वी थांबण्यानं. एक मास्टर कम्युनिकेटर हे जाणतो की कॉन्फ्लिक्ट जिंकायचा नाही, समजून घ्यायचा आहे. पुढच्या वेळी भांडणात अडकलात तेव्हा एकच प्रश्न विचारा, की मी काय मिस करतोय?
हा प्रश्न समोरच्याला विचार करायला लावेल आणि बातचीतची दिशा बदलेल. अध्याय 6. इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या इमोशन्स ओळखणं आणि मॅनेज करणं. समजा कोणी रागात काहीतरी बोललं, तुम्हीही रागात उत्तर दिलं, गोष्ट बिघडते. पण जर तुम्ही थांबलात आणि विचार केलात की हा माणूस इतका रिॲक्ट का करतोय, तर तुम्ही त्याचं इमोशन समजता आणि त्याचा आदर मिळवता. एका रिसर्चनुसार हाय EQ असलेले लीडर्स त्यांच्या टीमकडून जास्त लॉयल्टी आणि परफॉर्मन्स मिळवतात. संध्या एक टीचर होती, पण क्लासमध्ये मुलं लक्ष देत नव्हती. मग तिने एक छोटा बदल केला. ती मुलांचे इमोशन समजून घ्यायला लागली. का रे काय झालं असं विचारायला लागली आणि हळूहळू मुलं तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागली. इमोशनल इंटेलिजन्समध्ये कम्युनिकेशनमध्ये एम्पथी आणतं आणि एम्पथी कनेक्शन बनवतं. तर पुढच्या वेळी कोणी गप्प असेल तेव्हा फक्त प्रश्न विचारू नका, तर फील करा. अध्याय 8. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन. कल्पना करा, एक जॅपनीज क्लायंट आणि एक इंडियन सेल्समन यांची मीटिंग. जॅपनीज क्लायंट प्रत्येक गोष्टीवर असं करतो. इंडियन विचार करतो हा अनइंटरेस्टेड आहे आणि इथूनच मिसअंडरस्टँडिंग सुरू होते. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन म्हणजे दुसऱ्यांच्या कल्चरल नॉर्म्स समजून घेणं. काही कल्चर्स डायरेक्ट असतात, काही इनडायरेक्ट. काहींना आय कॉन्टॅक्ट रिस्पेक्ट मानतात, तर काहींना डिसरिस्पेक्ट. ग्लोबल वर्ल्डमध्ये कनेक्ट होण्यासाठी कल्चरल अवेअरनेस ही मस्ट हॅव स्किल आहे. अध्याय 9. पब्लिक स्पीकिंग. स्टेजवर उभं राहून बोलणं. हे ऐकलं की छातीत धडकी भरते, हात थरथरतात. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. वॉरन बफेटनी स्वतः मान्य केलं होतं की त्यांची सगळ्यात मोठी भीती होती पब्लिक स्पीकिंग. पण त्यांनी एक कोर्स केला, प्रॅक्टिस केली आणि आज ते जगातल्या सगळ्यात रिस्पेक्टेड स्पीकर्समध्ये मोजले जातात. लक्षात ठेवा, चांगले स्पीकर्स जन्माला येत नाहीत, प्रॅक्टिसने घडतात. पब्लिक स्पीकिंगची तयारी. स्टेजवर गेल्यावर सगळ्यात आधी तुमची एनर्जी बोलते, माइंड नाही. तुमची स्पीच स्क्रिप्टसारखी पाठ करू नका, ती समजून घ्या, शब्द फील करा. स्टीव्ह जॉब्स जेव्हा प्रेझेंटेशन्स द्यायचे तेव्हा ते रिहर्सल्समध्ये तास घालवायचे. प्रत्येक पॉज, प्रत्येक स्लाइड, प्रत्येक जेस्चर ठरलेलं असायचं आणि जेव्हा ते स्टेजवर यायचे तेव्हा वाटायचं ते हृदयातून बोलतायत. हाच फरक आहे प्रेझेंटेशन आणि परफॉर्मन्समध्ये. ऑडियन्सला कसं एंगेज करायचं. तुमचा टोन तुमच्या शब्दांपेक्षा कितीतरी जास्त पॉवरफुल असतो. एक सिंपल थँक्यू जर हसत मिटलं तर समोरचा खुश होतो. तेच थँक्यू थकलेल्या टोनमध्ये म्हटलं तर उलट इफेक्ट होतो. मिरर समोर प्रॅक्टिस करा. एकच वाक्य वेगवेगळ्या टोन आणि जेस्चर्ससह बोला. डिफरन्स स्वतःच जाणवेल. ऑडियन्सला एंगेज करण्यासाठी सगळ्यात पॉवरफुल टूल आहे स्टोरी टेलिंग. प्लेन फॅक्ट्सने लोक बोर होतात, पण एक चांगली गोष्ट त्यांना जोडून ठेवते. सुरुवात एका प्रश्नानं करा. तुमच्यासोबत कधी असं झालंय का? प्रश्न क्युरिओसिटी जागवतो, विचार करायला लावतो. हाच आहे कम्युनिकेशनचा पॉवरफुल लूप. क्वेश्चन, एक्साइटमेंट, थिंकिंग. रोजची प्रॅक्टिस. कम्युनिकेशन थिअरी जाणून नाही, करून येते. म्हणून आजपासून एक सोपी प्रॅक्टिस सुरू करा. रोज एका नव्या माणसाशी बोला. दुकानदाराशी, सिक्युरिटी गार्डशी, कोलिगशी. सुरुवातीला ऑकवर्ड वाटेल, पण हळूहळू तुमचे शब्द फ्लोमध्ये येतील. दुसरं टास्क आहे, एक टॉपिक निवडा आणि त्यावर 2 मिनिटं स्वतःशीच बोला. मिररसमोर किंवा फोनमध्ये रेकॉर्ड करून. प्रॅक्टिस बिल्ड्स कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स बिल्ड्स करिझमा. डिजिटल कम्युनिकेशन. आजच्या जगात आपण व्हॉट्सॲप, झूम, ईमेलने कम्युनिकेट करतो. पण हे इफेक्टिव्ह आहे का? टेक्स्टमध्ये टोन दिसत नाही, इमोजीज इमोशन्स दाखवत नाहीत. एखादं ओकेचा अर्थ राग असू शकतो किंवा सिंपल ॲक्सेप्टन्स पण असू शकतो. डिजिटल कम्युनिकेशनमध्ये क्लॅरिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. शॉर्ट सेंटेन्सेस, क्लिअर टोन आणि कॉन्टेक्स्ट द्यायला शिका. आणि हो, कॉल करण्याला कधी घाबरू नका. कधीकधी 30 सेकंदाचा कॉल 10 मेसेजेसपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतो. विचार करा, तुम्ही कसं कम्युनिकेट करता, टेक्नॉलॉजीने की मनाने? रमेश खूप स्किल्ड एम्प्लॉई होता, पण ऑफिसमध्ये त्याला अंडर एस्टिमेट केलं जायचं. कारण तो मीटिंग्समध्ये गप्प राहायचा, आयडियाज कॉन्फिडेंटली मांडू शकत नसे. एक दिवस त्याच्या मित्रानं सांगितलं, तू जीनियस आहेस, पण लोकांना कसं कळेल जेव्हा तू बोलतच नाहीस? आणि त्या दिवशी रमेशने एक निर्णय घेतला. दर आठवड्यात एकदा मीटिंगमध्ये नक्की बोलायचं, एक ओळ जरी का असेना. आणि हळूहळू त्याचा आवाज ऐकला जाऊ लागला. कम्युनिकेशनमध्ये सायलेन्स पण एक लँग्वेज आहे, पण वेळ आली तर बोलता यायला हवं. रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग. रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे फक्त ऐकणं नाही, तर समोरच्याची गोष्ट त्यांच्याच शब्दात पुन्हा सांगणं. जसं कुणी म्हणेल, मला वाटतंय माझं काम कुणालाच समजत नाही, तर तुम्ही म्हणा, तुला वाटतंय की लोकांना तुझी मेहनत दिसत नाही. हे ऐकताच समोरचा फील करतो की हा मला समजला.
रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग टेन्शन कमी करतं आणि इमोशनल बॉन्ड बनवतं. ट्राय करा हे पुढच्या वेळी आणि मॅजिक बघा. शांततेची ही भाषा असते. प्रश्न येतो, प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं आहे का? उत्तर आहे नाही. ग्रेट कम्युनिकेटर्स जाणतात की कधी बोलायचं आणि कधी थांबायचं. एखाद्या कठीण कॉन्व्हर्सेशनमध्ये जर तुम्ही फक्त गप्प राहून समोरच्याला ऐकलत तर त्यांना वाटेल तुम्ही त्यांना समजत आहात. ट्रस्ट वाढतो. पण जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मध्येच तोडलीत तर लोक दुरावतात. लक्षात ठेवा, गरजे इतकंच बोला आणि ते सुद्धा मनापासून. पर्सनल रिलेशनशिप्समधलं कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन फक्त बाहेरच्या जगासाठी नाही, ती आपल्या नात्यांसाठी सगळ्यात मोठं टूल आहे. एकदा अंजली आणि तिच्या बाबांमध्ये दुरावा आला होता, फक्त ह्यामुळे की दोघंही एकमेकांशी मोकळेपणानं बोलत नव्हते. एक दिवस अंजलीनं धाडस करून सांगितलं, बाबा मला तुमच्याशी बोलायचंय. आणि त्या दिवशी ते चक्क 2 तास बोलले. ते सगळं जे किती वर्षांपासून आतमध्ये होतं. कम्युनिकेशन नाती जोडतं, हीलिंग देतं. पुढच्या वेळी कोणापासून दुरावा वाटला, बोला. पर्सनल रिलेशनशिप्समधला एक गोल्डन रूल, लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू रिप्लाय. आपण ऐकतो कमी आणि उत्तर देण्याचा जास्त विचार करतो. ह्यामुळे कॉन्व्हर्सेशनची डेप्थ निघून जाते. कधीकधी शांत राहून ऐकणंच सगळ्यात मोठं उत्तर असतं. वर्कप्लेस कम्युनिकेशन. ऑफिसमध्ये कलिग्ज क्लिअरली कम्युनिकेट नाही केले तर टास्क्स डिले होतात, फ्रस्ट्रेशन वाढते. एकदा एका ईमेलमध्ये फक्त लिहिलं होतं, हे टास्क लवकर पूर्ण करा. रिझल्ट, एम्प्लॉई कन्फ्युज्ड. डेडलाईन काय, एक्सपेक्टेशन्स काय. प्रोफेशनल सेटिंगमध्ये क्लॅरिटी, टोन आणि कम्प्लीटनेस खूप महत्त्वाची आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्रोडक्टिव्हिटी आणि रिलेशनशिप्स दोन्ही ग्रो करते. ईमेल एटिकेट. एका ईमेलमध्ये कॅप्स लॉकमध्ये लिहिलं असेल, सी धिस नाव, तर समोरचा घाबरेल किंवा नाराज होईल. ईमेल्समध्ये प्रॉपर ग्रीटिंग, क्लिअर सब्जेक्ट आणि रिस्पेक्टफुल टोन वापरणं कम्युनिकेशन स्मूथ बनवतं. एक छोटी लाईन, थँक्यू फॉर युअर टाईम, तुमची इमेज प्रोफेशनल आणि रिस्पेक्टफुल बनवते. फीडबॅक एक गिफ्ट. एकदा मीराला तिच्या मॅनेजरनी सांगितलं, यू आर नॉट डुईंग वेल. बस एवढंच. कोणतंही रिझन नाही, कोणतंही सजेशन नाही. मीरा कन्फ्युजनमध्ये पडली. फीडबॅक नेहमी स्पेसिफिक, कन्स्ट्रक्टिव्ह आणि रिस्पेक्टफुल असायला हवा. जर तुम्हाला वाटत असेल की समोरचा सुधारावा तर सांगा, काय बरोबर नाही, का नाही आणि कसं सुधारता येईल. कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक एक गिफ्ट आहे, ते थॉटफुल बनवा. बोलण्यामागचा हेतू. कम्युनिकेशन फक्त शब्दांची नाही, इंटेन्शनची सुद्धा असते. एकाच गोष्ट 2 प्रकारे सांगता येते. तू हे का केलंस आणि आपण यावर बोलूया का. दोन्हींचा इफेक्ट खूप वेगळा असतो. इंटेंट जर जजमेंटल असेल तर समोरचा डिफेन्सिव्ह होईल, पण इंटेंट जर अंडरस्टँडिंगचा असेल तर गोष्ट बनते. जेव्हा जेन्युइन क्युरिओसिटी आणि रिस्पेक्टनी बोलता तेव्हा कम्युनिकेशन नॅचरल फ्लोमध्ये होते. पुढच्या वेळी काही बोलण्यापूर्वी विचारा, माझा इंटेन्शन काय आहे. इमोशनल इंटेलिजन्स EQ. एका स्ट्रेसफुल मीटिंगमध्ये राहुलनं राग न करता शांतपणे सिच्युएशन समजून घेतली आणि रिस्पॉन्ड केला. त्याच्या इमोशनल इंटेलिजन्सने सिच्युएशन एस्केलेट होण्यापासून वाचवलं. EQ शिकवतं की दुसऱ्यांच्या फीलिंग्स समजणं आणि स्वतःच्या इमोशन्स मॅनेज करणं कम्युनिकेशन स्मूथ बनवतं. सेल्फ अवेअरनेस. EQ वाढवण्याचं पहिलं पाऊल आहे सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःच्या इमोशन्स ओळखणं. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही कधी अपसेट, नर्वस किंवा एक्सायटेड आहात, तेव्हा तुम्ही बेहतर कंट्रोल करू शकता तुमचे शब्द कसे असावेत ते. तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल आणि चुकून हार्श वर्ड्स बोललात तर सिच्युएशन बिघडू शकते. म्हणून स्वतःला समजणं आणि पॉज घेणं हे कम्युनिकेशनचं पहिलं स्टेप आहे. एम्पथी, ब्रिज बनवणारी. एम्पथी म्हणजे दुसऱ्यांच्या फीलिंग्स फील करण्याची अबिलिटी. एम्पथी कम्युनिकेशनमध्ये ब्रिज बनवते. जेव्हा तुम्ही समोरच्याची गोष्ट त्यांच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या बोलण्यात जादी येते. कोणी मित्र त्रासला असेल आणि तुम्ही फक्त जज न करता ऐकलं तर तो रिलॅक्स फील करतो. एम्पथीना नाती मजबूत होतात आणि मिसअंडरस्टँडिंग्स कमी होतात. तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनमध्ये एम्पथी आणू शकता का. पब्लिक स्पीकिंग. आणखी काही टिप्स. व्हिज्युअलायझेशन. स्टेजवर जाण्यापूर्वी माइंड कसं प्रिपेअर करायचं. एक सिंपल मेथड आहे, व्हिज्युअलायझेशन. कल्पना करा की तुम्ही कॉन्फिडेंटली स्टेजवर उभे आहात. ऑडियन्स हसतीये, प्रत्येक वर्ड इम्पॅक्ट करतोय. हे मेंटल रिहर्सल तुमचा नर्वसनेस कमी करतं. सचिन तेंडुलकर सुद्धा बॅटिंग आधी शॉट्स व्हिज्युअलाइज करायचे. हाच तरीका पब्लिक स्पीकिंगमध्येही काम करतो. स्ट्रक्चर, अंडररेटेड टिप. प्रेझेंटेशन स्किल्समधली सगळ्यात अंडररेटेड टिप आहे स्ट्रक्चर. जेव्हा तुमच्या बोलण्याला लॉजिकल फ्लो असतो,
इंट्रोडक्शन, मेन कंटेंट, कन्क्लुजन, तेव्हा ऑडियन्स तुम्हाला बेहतर समजते. क्लॅरिटी आणि ऑर्डर तुमचा मेसेज अनफॉर्गेटेबल बनवतात. पॉजची ताकद. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की कम्युनिकेशनमध्ये पॉज किती पॉवरफुल असतो? जेव्हा तुम्ही बोलताना डेलिब्रेट पॉज घेता तेव्हा तुमच्या शब्दांचा प्रभाव वाढतो. मार्टिन लूथर किंग ज्युनियरनी आपल्या फेमस स्पीचमध्ये आय हॅव अ ड्रीम हे फ्रेज पॉज सकट वारंवार रिपीट केलं आणि ते लोकांच्या मनात खोल उतरलं. पॉज ऐकणाऱ्यांना विचार करायला वेळ देतो. पुढच्या वेळी बोलताना इंटेन्शनल पॉज जरूर वापरा. व्हॉइस मॉड्युलेशन. तुमचा आवाज तुमची ओळख आहे. व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे टोनला योग्य ठिकाणी वर खाली करणं. कम्युनिकेशन एंगेजिंग बनवतं. एक डल फ्लॅट व्हॉइस असेल तर पॉवरफुल गोष्टही बोरिंग वाटते, पण इमोशनसह बोललं तर प्रत्येक शब्द हृदयापर्यंत पोहोचतो. पॉजेस घेण्याची प्रॅक्टिस करा. महत्त्वाच्या शब्दांवर स्ट्रेस द्या आणि नॅचरल टोनमध्ये बोला. तुमच्या आवाजावरूनच लोक ठरवतात ह्या माणसाला सिरियसली घ्यायचं का. रिफ्लेक्शन, आत्मपरीक्षण. तुम्ही आत्तापर्यंत कम्युनिकेशनच्या अनेक लेयर्स शिकला आहात. लिसनिंग, स्पीकिंग, बॉडी लँग्वेज, इमोशनल इंटेलिजन्स, कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन, पब्लिक स्पीकिंग आणि बरंच काही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे प्रॅक्टिस. कोणीही बॉर्न कम्युनिकेटर नसतो. ही स्किल वारंवार प्रयत्न केल्यानं बनते. प्रत्येक इंटरॅक्शन हा स्वतःला बेटर बनवण्याचा एक चान्स आहे. आजपासून प्रत्येक इंटरॅक्शनला एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी माना. कम्युनिकेशन स्किल नाही, ती एक सुपर पॉवर आहे. एकदा एका टीचरने आपल्या स्टुडंटला सांगितलं, रोज एका माणसाशी इंटेन्शनली बोला. स्टुडंट्सनी स्ट्रेंजर्सशी स्मॉल टॉक सुरू केली, फॅमिलीशी ओपन कॉन्व्हर्सेशन केली आणि हळूहळू त्यांना स्वतःमध्ये बदल जाणवायला लागला. कम्युनिकेशन फक्त बोलण्याची स्किल नाही, कनेक्शन बनवण्याची कला आहे. जेव्हा लोकांशी मनापासून जोडता तेव्हा रिलेशनशिप्स खोल होतात आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. आज तुम्ही कोणाशी इंटेन्शनली बोलणार आहात का? कम्युनिकेशन एक्सपेरिमेंट आज करून बघा. आज जेव्हा कोणाशी बोलाल त्यांना इंटरप्ट न करता पूर्ण बोलू द्या. मग एक मोमेंट पॉज घ्या, उत्तर विचार करा, मग बोला. तुम्हाला जाणवेल की कॉन्व्हर्सेशनचंच लेवल बदललेलं आहे. आपण जेवढं लक्षपूर्वक ऐकतो तेवढंच प्रभावी उत्तर देऊ शकतो. हा एकच छोटा बदल तुमची कम्युनिकेशन नेक्स्ट लेवलवर नेऊ शकतो. आज ट्राय करा. मिरर प्रॅक्टिस. मिररसमोर उभं राहून बोलणं हे मेथड तुमची बॉडी लँग्वेज, टोन आणि कॉन्फिडन्स पॉलिश करतं. मार्टिन लूथर किंगसारखे ग्रेट स्पीकर्ससुद्धा स्पीचेस अशाच रिहर्स करतात. ऑकवर्ड वाटेल, पण रिझल्ट तुम्हाला स्वतःला आश्चर्यचकित करेल. मिरर तुम्हाला फीडबॅक देतो, तुमचे जेस्चर्स आणि एक्सप्रेशन्स समजावतो. आजपासून रोज 2 मिनिटं मिररसमोर बोलायला सुरुवात करा. योग्य प्रश्न विचारणं. कम्युनिकेशनमधला एक पॉवरफुल टूल आहे आस्किंग द राईट क्वेश्चन्स. एकदा एका मेंटरने आपल्या स्टुडंटला फक्त 3 प्रश्न विचारले. तुला काय हवंय, का हवंय, कधी सुरुवात करशील, आणि स्टुडंटच्या संपूर्ण आयुष्याची क्लॅरिटी आली. प्रश्न विचार करायला भाग पाडतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पॉवरफुल क्वेश्चन्स विचारता तेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यात क्लॅरिटी आणि डिरेक्शन आणता. तुम्ही कधी स्वतःला असे प्रश्न विचारलेत का? कम्युनिकेशन टूलकिट तुमच्या हातात आहे. कम्युनिकेशन स्किल एक टूलकिट आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्येक टूल जाणून घेतलेला आहे. ॲक्टिव्ह लिसनिंग, बॉडी लँग्वेज, पब्लिक स्पीकिंग, एम्पथी, इमोशनल इंटेलिजन्स, असर्टिव्हनेस आणि बरंच काही. आता ही टूलकिट तुमच्याकडे आहे. फरक फक्त प्रॅक्टिस आणि अवेअरनेसचा आहे. प्रत्येक इंटरॅक्शन हा बेटर कम्युनिकेटर बनण्याचा नवा चान्स आहे. शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, कम्युनिकेशन ही लाईफलाँग जर्नी आहे. यात कधी परफेक्शन नाही, कारण प्रत्येक माणूस, प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते. पण जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं कनेक्शन, क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स वाढेल. रोज एक छोटी गोष्ट सुधारा. मग ते मनापासून ऐकणं असो, शांतपणे उत्तर देणं असो किंवा बॉडी लँग्वेजवर लक्ष देणं असो. कम्युनिकेशन तुमची थिंकिंग, रिलेशनशिप्स आणि करिअर बदलू शकते. जर व्हिडिओ कामाची वाटली असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज 1 तास प्रॅक्टिस करून तुम्ही कसं स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता हे स्क्रीनवर असलेल्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्हाला समजेल. आणि हो, मी तुम्हाला तेथेच भेटतो.